नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी श्रीकांत काळकोंडे. मी हैदराबादला असतो. हैदराबादपासून साधारण 50 किलोमीटर अंतरावर आमचं शेत आहे. या शेतामध्ये यावर्षी 1 एकरमध्ये आम्ही भुईमुग लावला. साधारण 25-26 जूनला भुईमुग बियाणांची टोचणी केली. त्याच्यानंतर 21 दिवसांनी पहिली गाडा गोमूत्राची आम्ही फवारणी घेतली. त्यानंतर एक निंदण झाल्यावर 4 ऑगस्ट रोजी पहिल्यांदा इकोफंगी बीची फवारणी केली. आणि आता आज आहे 20 ऑगस्ट. मागील 3-4 दिवसापासून या क्षेत्रात पाऊस झाला आणि आज उघाड झाल्यामुळे आज इकोफंगी बीची दुसरी फवारणी घेत आहोत. आतापर्यंत या क्षेत्रावर 1 एकर क्षेत्रामध्ये 1 गाडा गोमूत्र आणि 2 इकोफंगी बीची फवारणी घेतली आहे. या फवारणी घेतल्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं, विशेष करून की झाडांची वाढ झपाट्याने वाढली आहे. पानांचा हिरवेपणा खूप आहे आणि झाडांचे फुटवे खूप वाढले आहे. त्याच्यामुळे रोपांच्या मध्ये जी रांग मोकळी होती निंदण खुरपणासाठी, ती पूर्ण आता फुटव्यांनी झाकून गेली आहे. इकोफंगी बीच्या फवारणीनंतर इतका जबरदस्त रिझल्ट मिळेल याची आम्हाला खात्री नव्हती, पण प्रत्यक्षात असे दिसून आले की ज्याप्रमाणे याच्या इकोफंगीचे बीचे रिझल्ट्स आपल्याला सांगितले जातात त्याच्यापेक्षाही चांगला रिझल्ट आम्हाला मिळाला आहे. आपणही पाहू शकता, रोपांची वाढ चांगली आहे, फुटवे चांगले आहे, पानांचा हिरवेपणा चांगले आहे. एकंदरीत इकोफंगी बीचे रिझल्ट जबरदस्त आहे. तरी सर्वांनी इकोफंगी बीचा विविध रूपावर सांगितलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन केले तर तुम्हाला रिझल्ट हमखास मिळेल. धन्यवाद.